26 मार्च रोजी आहे रामनवमी आणि यंदाची रामनवमी सर्वार्थ सिद्धी योगात आणि रवी योगाच्या अद्भुत संयोगासह येत आहे. एवढंच नाही तर गुरुवारचा योग सुद्धा जुळून आलाय. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा हे 3 शक्तिशाली योग एकत्र येतात तेव्हा केलेले कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा संकल्प हा अक्षय फळ देणारा ठरतो असं सांगितलं जातं. जणू साक्षात सूर्यनारायण आपल्या कुलभूषणाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. एवढंच नाही तर भगवान श्री हरी विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आणि प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूपच प्रभावी मानला जातोय. अडकलेली कामं मार्गी लावण्यासाठी, नवीन कार्याचा श्री गणेशा करण्यासाठी आणि आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश पसरवण्यासाठी हा दिवस सिद्ध मुहूर्त ठरणार असल्याचंही सांगितलं जात आहे. चला तर मग रामनवमीची संपूर्ण माहिती योग्य शुभमुहूर्तासह जाणून घेऊया. सोबतच या दुर्मिळ योगायोगाचा लाभ आपण आपल्या आयुष्यात कसा करून घेऊ शकतो हेही बघूया. तर पंचांगानुसार रामनवमी गुरुवारी 26 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. स्मार्त परंपरेनुसार मुख्य उत्सव हा 26 मार्च रोजी आहे, मात्र वैष्णव भक्त 27 मार्च रोजी रामनवमी साजरी करू शकतात. कारण नवमीची तिथी सुरू होते 26 मार्चला सकाळी 11:48 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 27 मार्च रोजी सकाळी 10:06. त्यामुळे मध्यान्ह मुहूर्त सर्वात शुभ मुहूर्त आणि राम जन्मोत्सवासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त 26 मार्च 2026 रोजी असणार आहे सकाळी 11:31 पासून ते दुपारी 1:58 तब्बल 2 तास 27 मिनिटाचा कालावधी हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातोय. सोबतच मध्य मुहूर्त म्हणजेच प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माचा क्षण दुपारी 12:44 साजरा करण्यात येणार आहे. मुंबई महाराष्ट्रासाठी द्रिक पंचांगानुसार ही अचूक वेळ असणार आहे. या काळात राम जन्मोत्सव, पूजा आणि जप केले जाऊ शकतात. या काळात केलेली पूजा ही दुप्पट फळ देणारी मानली गेली. सोबतच आपण राम जन्मोत्सवाच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, घरात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून दाराला तोरण लावावं, पूर्वेकडे तोंड करून बसावं, उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करावा की माझ्या हेतूसाठी राम जन्मोत्सवाचं व्रत मी करतो आहे किंवा रामनवमीचं हे व्रत मी करतो आहे असं म्हणत संकल्प करून कलश स्थापना आणि अभिषेक करावा. प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती घ्यावी, त्याच्या समोर कलश ठेवावा, पंचामृतानं प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीला अभिषेक करावा. आपल्याकडे रामाची मूर्ती नसेल तर बाळ श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेक घालू शकता. त्यानंतर तुळशीपत्र, चंदन लावून वस्त्र आणि फुले अर्पण करून पंचोपचारे किंवा षोडशोपचारे